नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण टिफिन रेसिपीचा भाग 5वा बघत आहोत. तर आपण आता हे एका भांड्यामध्ये मी इथे एक मोठी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. ते सर्व जिन्नस आहेत का आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये आपली डाळ बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून याला 2 ते 3 तास भिजत असंच ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ भिजत घातले तरी पण चालतं. तर इथे मी 2 ते 3 तास मी इथे भिजत घातले होते डाळ. आता पूर्ण डाळ आणि डाळी आणि शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10-12 काळी मिरी आणि इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. ते सर्व जिन्नस आहेत का आपल्याला डाळीमध्ये टाकून याचं स्मूथ असं आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे अगोदर अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि नंतर वाटते वेळेस अर्धा कप असं मला एकूण मिळून 1 कपभर पाणी लागलेलं आहे. तर तुम्ही थोडंसं डाळीचं प्रमाणानुसार कमी जास्त पाणी लागू शकतं. तर बघू शकता एकदम स्मूथ असं मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर लगेच याच्यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊयात. बॅटर आपलं थोडंसं 10 मिनटं झाकून ठेवूयात. तर इथे मी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी याच्यामध्ये मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. तर मस्त अशी ही चटणी लागते ह्या डोश्यासोबत. तर आपण हे मसूर आणि मूग डाळीचा डोसा बनवत आहोत. तर याच्यामध्ये मी सुकं खोबरं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून याला वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं बॅटर पण छान असं तयार आहे. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि 1 पाव टीस्पून इथे मी इनो घेतलेला आहे, फ्रूट सॉल्ट. तर ते घालून घेऊयात. थोडंसं आपण त्याच्यावर पाणी टाकून घेऊयात. तर इनोऐवजी तुम्ही खायचा सोडा घातलात तरी पण चालतं. तर आता याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपण आता याचे लगेच डोसे तयार करून घेऊयात. तर मी बाजूला गॅसवर तावा तापायला ठेवलेला आहे. तर तावा छान तापलेला आहे. तर त्याला अगोदर आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला पाण्याचा हापका मारून घ्यायचा आहे आणि सर्व जे आहे का ते कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला तावा. याने काय होईल, आपल्या जे ताव्याचं टेम्परेचर आहे का ते एकदम मिडियम होईल, एकदम जे गरम झालेलं टेम्परेचर आणि आपला जो डोसा आहे का तो छान पसरला जाईल. तर मी इथे 1 पळीभर बॅटर घालून घेतलेला आहे आणि असा छान असा डोसा पसरवून घ्यायचा आहे. एकदम कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो आणि एकदम पौष्टिक पण आहे. आपण याच्यामध्ये मूग डाळ, मसूर डाळ वापरलेली आहे. तर आता आपण काय करूयात, थोडासा डोसा भाजलेला आहे. तर मी इथे बटर घेतलेला आहे. त्याला वरतून बटर लावून घेऊयात आणि थोडंसं हळद पावडर घेतलेलं आहे. याला छान असं याच्यावर पसरवून घेऊयात. तर असं केल्याने काय होईल, एकदम छान असा आपला डोसा दिसायला पण छान दिसेल आणि चवीला पण भन्नाट असा लागतो. आपण इथे बटर वापरल्यामुळे. इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे. तर तो पण छान असा याच्यावर पसरवून घेऊयात. तर मॅगी मसाल्यामुळे चव खूप छान अशी अप्रतिम लागते या डोश्याची. तर आता याला छान सगळीकडून पसरवून घेऊयात. तर तुम्ही हा मुलांच्या डब्यासाठी नक्कीच देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा करून खाऊ शकता. मस्त असा चटपटीत हा डोसा होतो. तेवढाच चविष्ट, तेवढाच भन्नाट असा हा डोसा होतो. करायला पण एकदम सोपा आहे. आता आपण त्याच्यावर थोडासा कांदा पसरवून घेऊयात आणि कोथिंबीर पसरवून घेऊयात आणि मी थोडंसं इथे चीजचे स्लाइस घेतलेले आहेत. तर ते पण ह्याच्यावर टाकून घेऊयात आणि याला छान असं चीज थोडंसं मेल्ट होईपर्यंत याला किंवा डोसा आपला छान खालून गोल्डन होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. एकदम कुरकुरीत होतो हा डोसा. चवीला पण एकदम मस्त असा होतो. तर आपण आज हा कोण डोसा बनवत आहोत याचा. तर आपण बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण कोण डोसा मागवतो. तर एवढी महागाची डिश मागवण्यापेक्षा आपण घरीच असा करून दिला तर मुलं पण खुश होतील आणि एकदम आपण घरगुती आपल्या हाताने केलेला असतो. त्यामुळे चवीला पण खूप छान असा होतो आणि मुलं पण आवडीने नक्कीच खातील. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर मी थोडासा डोसा कट करून घेतलेला आहे. तर आता सर्व डोसा आहे का तो ताव्याचा असा काढून घ्यायचा आहे आणि याचा मस्त असा कोन तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम मस्त असा याचा कोन तयार होतो. एकदम परफेक्ट असा हा कोन तयार झालेला आहे. तर आता आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊयात.
तर तुम्ही मुलांना डब्याला देत असाल तरी थंड झाला तरी पण हा खूप चविष्ट असा लागतो डोसा आणि एकदम पौष्टिक पण आहे. तर मस्त असा हा डोसा तयार आहे. एकदम कोण डोसा आपला हा तयार आहे. तर तुम्ही हा डोसा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता लगेच दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे दुसरी रेसिपी आपण बघतोय. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटीवर पोहे घेतलेले आहेत. तर आपल्याला याची पोहेची छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी चॉपर घेतलेला आहे. तर आता आपण मी इथे मटकी घेतलेली आहे 1 वाटीभर. तर छान मोड आलेली मटकी आहे. तर चॉपरमध्ये घालून याला असं छान असं फिरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा म्हणजे आपल्याला ओबडधोबड ही मटकी जी आहे का वाटून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी करायची नाही. तर आता मटकी आपली वाटून झालेली आहे. तर आता आपण काय करूयात, याच्यासाठी एक वाटण तयार करून घेऊयात. तर इथे मी 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 5-6 त्या पण टाकून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला छान असं चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याचा मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता कांदा वेगळा करून. तर मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे मटकीच्या वाटणामध्ये टाकून घेऊयात. तर मस्त अशा आपल्याला याच्या मटकीच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत. तर मस्त असे हे वडे तयार होतात. तर बघू शकता मी याच्यामध्ये आमचूर पावडर टाकून घेतलेला आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडेसे तीळ घातलेले आहेत आणि अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलेलं आहे. तर मस्त असं आपलं हे वडे तयार होतात. एकदम चवीला भन्नाट असे लागतात. तर तुम्ही हे वडे नक्की करून बघा. तर याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर आपण जी पोह्याची पावडर तयार करून घेतली होती का ती टाकून घ्यायची आहे. तर पोह्यामुळे एकदम कुरकुरीत अशी टिक्की तयार होते. तर तुम्ही टिक्की म्हणू शकता, वडे म्हणू शकता. तर याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि एक 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण आपण याच्यात पोहे घातलेले आहेत. तर छान असे पोहे याच्या पावडर जी आहे का याच्यामध्ये मुरली पाहिजे. मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर आता काय केलेलं आहे मी इथे 1 चमचाभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात पाणी टाकून त्याचा एक घोळ तयार करून घेतलेला आहे. त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी 1 मोठा चमचा तीळ, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि 2-3 लाल मिरच्या मी सुक्या थोड्याशा खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता. तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपलं जे मिश्रण आहे का ते पण छान असं मुरलेलं आहे. 10 ते 15 मिनटं हे तसंच ठेवलं होतं मी. आता याला पुन्हा एकदा चुरून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असलं तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा पाण्याचा हापका मारून घेतलात तरी पण चालतं. तर याच्या मस्त अशा मी गोल गोल टिक्की बनवून घेत आहे. तर तुम्हाला जसं आवडेल तसा तुम्ही याचा शेप तयार करून घेऊ शकता. चवीला एकदम भन्नाट आणि तेवढ्याच पौष्टिक अशा ह्या टिक्क्या तयार होतात. तर आता आपण जो घोळ तयार करून घेतलेला आहे का त्याच्यामध्ये हा डिप करून घेऊयात आणि आपण ह्या फ्राय करून घेऊयात. तर मी इथे शॅलो फ्राय करत आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. मस्त अशा ह्या दोन्ही बाजूने आलटून पालटून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला ह्या टिक्क्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट अशा होतात. मुलं नक्कीच आवडीने खातील. तर तुम्ही ह्या पद्धतीच्या टिक्की नक्की करून देऊ शकता मुलांना किंवा नाश्त्याला करून सुद्धा खाऊ शकता. मस्त वेगळा आणि एकदम चविष्ट, एकदम पौष्टिक असा हा पदार्थ आहे. तर तुम्ही हा नक्की करून बघा. मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता आपण हा काढून घेऊयात. तर तुम्ही सॉससोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. तर अशा खरपूस आपल्याला हे टिक्क्या भाजून घ्यायच्या आता. आपण याच्यामध्ये पोह्याची पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे एकदम कुरकुरीत होतात आणि आतून तेवढ्याच अशा मऊ होतात ह्या टिक्क्या. तर मस्त अशा ह्या तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे. तर ह्या पद्धतीने टिक्की नक्की करून बघा तुम्ही. तर आता आपण काय करूयात लगेच तिसऱ्या रेसिपीला पण सुरुवात करूयात. तर मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. मस्त आतून वरतून कुरकुरीत आणि आतून अशा मस्त मऊ अशा आपल्या ह्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत. चवीला तर एकदम जबरदस्त अशा झालत्या. तर तुम्ही नक्की करून बघा ह्या एक वेळ आणि मला तुमचा अनुभव नक्की शेअर करा. तर आता आपण लगेच तिसरी रेसिपी बघूयात.
तर आता आपण तिसरी रेसिपी बघत आहोत. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेले आहे आणि कच्चा बटाटा घेतलेला आहे. एक मोठ्या आकाराचा मी बटाटा चिरून घेतलेला आहे, त्याचं वरचं साल्ट काढून घेतलेलं आहे आणि चिरून त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता ते काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात. त्याच्यामध्येच एक मोठा कांदा घातलेला आहे. मोठ्या आकाराचाच आपल्याला इथे कांदा चिरून घालायचा आहे. आता त्याच्यामध्येच मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मुलांना करत असाल तर तुम्ही तिखट कमी सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा जिरं घातलेले आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे किंवा एक मोठा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे, कारण आपल्याला पुढे मीठ इथं मी वापरलेलं नाही. तर आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का, ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, ओवा घालून घ्यायचा आहे आणि इथे मी 2 चमचे रवा घेतलेला आहे बारीकवाला, तो टाकून घ्यायचा आहे आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर याचा आपल्याला एक पुरीसारखा याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये मावेल एवढं आपल्याला पीठ बसवून घ्यायचं आहे. तर मी इथे अगोदर एक अर्धी वाटी घेतलेला आहे, नंतर अर्धी वाटी घेतलेला आहे. तर एक मोठी माझी थोडी मोठ्या आकाराची वाटी आहे. तर तुमचं जेवढं मावेल तेवढं तुम्ही पीठ याच्यामध्ये टाकून घ्या. त्यामुळेच मी तुम्हाला एक मोठा चमचा मीठ घाला म्हणून म्हणलं, कारण आपण इथे मीठ घातलेलं नाही. आपल्याला याची मस्त मसाला पुरी तयार करून घ्यायची आहे. तर याचा घट्टसर आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे. तर मस्त असं बघू शकता पिठाचा घट्टसर गोळा झालेला आहे. एक 5 मिनटं मी तसंच झाकून ठेवलं होतं. आता लगेच त्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आता. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या करून घेऊ शकता. मी जशा मीडियम आपण रेग्युलर करतो का त्या साईजच्याच पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि बाजूलाच गॅसवर तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला ह्या पुऱ्या लगेच तळून घ्यायच्या आहेत. मस्त कुरकुरीत आणि एकदम खमंग अशा ह्या पुऱ्या तयार होतात. तुम्ही एक वेळ ह्या पुऱ्या नक्की करून बघा. तर बघू शकता टम्म अशा ह्या पुऱ्या फुगतात आणि चवीला तर एकदम जबरदस्त अशा लागतात. तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता किंवा नाश्त्याला करून खाऊ शकता चहासोबत, किंवा संध्याकाळच्या वेळेला सुद्धा ह्या पुऱ्या तुम्ही चहासोबत खाऊ शकता करून. मस्त चवीला तर जबरदस्त लागतात, पण करायला पण एकदम सोप्या, झटपट होणाऱ्या, एकदम 10 मिनिटातच तयार होतात. तर तुम्ही ह्या पुऱ्या नक्की करून बघा. बघू शकता एकूण एक पुरी मस्त अशी फुललेली आहे, टम्म अशा ह्या फुगलेल्या आहेत. तर आता आपण राहिलेल्या पण ह्या पद्धतीनेच तळून घेऊयात, करून घेऊयात. तर बघू शकता मस्त पुऱ्या तयार आहेत. तर तुम्ही ह्या पुऱ्या एक वेळ नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर टम्म अशा ह्या फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत आणि तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.